शिरसोडी कुगाव हा भीमा नदीवरचा पूल करा। इंदापूर तालुका, करमाळा तालुका, पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा याला जोडणारा हा पूल आहे आणि तो आम्हाला करून द्या। तो केला तर आमच्या बाजारपेठेवर परिणाम होणार आहे, लोकांना सोय होणार आहे। त्याला काही कोटी रुपये लागतील। मी प्लॅन एस्टिमेट तयार करायला सांगितलंय आणि जून जुलैच्या अर्थसंकल्पामध्ये त्याचा समावेश मी घेणार आहे। हा माझा तुम्हाला शब्द। करमाळा तालुक्यातील कुगाव आणि इंदापूर तालुक्यातील शिरसोडी दरम्यान उजनी जलाशयातून होत असलेल्या पुलाला लोकनेते अजितदादा पवार सेतू असे नाव देण्यात यावे अशी मागणी येथील माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी केलेली आहे। उजनी जलाशयामधून होत असलेल्या या पुलाचे काम हे अजितदादा पवार यांच्यामुळेच मार्गी लागलेले आहे। त्यांच्या माध्यमातून या पुलासाठी तब्बल 395 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय। या पार्श्वभूमीवरच माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी केलेली ही मागणी लक्षवेधक अशी ठरलेली आहे। याबाबत माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मागणी करणारे निवेदन सादर केले आहे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी अपघाती निधन झाले। संपूर्ण महाराष्ट्र या घटनेबद्दल शोक व्यक्त करत आहे। पुणे व सोलापूर जिल्ह्याला जोडणारा उजनी जलाशयावरील अतिशय महत्त्वाकांक्षी असा हा पूल स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून पूर्णत्वास जात आहे। त्याचे काम सध्या युद्ध पातळीवरती सुरू आहे। सदर पुलाला निधी मंजूर करणे, त्याचे भूमिपूजन करणे व काम सुरू असताना त्या कामावरती लक्ष देणे आदी बाबी स्वर्गीय अजितदादा पवार यांनी केलेल्या आहेत। त्यामुळे त्यांचे या भागाशी व पुलाशी अतूट असे नाते जोडले गेलेले आहे। त्यांचे नाव या पुलास देणे उचित होईल व त्यांच्या कामाला दिलेला तो न्याय ठरेल। त्यामुळे सदर पुलाचे लोकनेते अजितदादा पवार सेतू असे नामकरण करण्यात यावे अशा प्रकारचे पत्र माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केलेले आहे।